हॅलो, मी सुषमा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला मोटार कशी हँडल करायची, जे नवीन आहेत, जे नवीन शिकतात आहे, ज्यांना मशीन चालवता तर येते पण मोटार चालवण्यासाठी भीती वाटते, त्यांच्यासाठी मी कशी मोटार हँडल करायची, त्याचा स्पीड कसा कंट्रोल करायचा आहे हे मी सांगणार आहे। मला एक कमेंट पण आली होती की ताई तुम्ही मोटारने मशीन कशी त्याचा स्पीड कंट्रोल करायचा आहे हे सांगा। तर बघा, तुम्ही दोन प्रकारे मोटारचा स्पीड कंट्रोल करू शकता। एक तर तुम्ही वादीने करू शकता, नाहीतर तुम्ही त्या पॅन्डल आहे तिथून करू शकता। तर ते कसं स्पीड तुम्ही कंट्रोल करू शकता ते मी दाखवते तुम्हाला। तर बघा, हा जो पॅन्डल आहे आणि त्या तुम्हाला पॅन्डल बघा कसा ठेवायचा आहे। तुम्हाला ह्या साईडला तुमची बोट यायला पाहिजे आणि ह्या साईडला टाच यायला पाहिजे। टाचेसाठी तुम्ही इथे सपोर्ट ठेवायचा आहे। तर माझ्या मशीनचा स्पीड बघा, तुम्ही थोडंसं प्रेस केल्यावर कमी चालते, म्हणजे जेव्हा तुम्ही जास्त प्रेस करता पॅन्डल तेव्हा जास्त स्पीडमध्ये चालते। स्पीड बघा, आणि तुम्ही थोडंसं प्रेस करता तेव्हा कमी चालते स्पीड। तर तुम्हाला पोझिशन कशी ठेवायची आहे पायाच्या तिथं ते सांगते मी तुम्हाला। तर बघा, इथे तुम्ही पुढच्या साईडला तुमची बोट यायला पाहिजे आणि मागच्या साईडला इथे तुम्हाला टाचेला काहीतरी सपोर्ट म्हणून ठोकळा वगैरे घ्यायचा आहे। तुमच्याजवळ जर नसेल तर तुम्ही काय करू शकता, असं टेबल आहे, टेबलाच्या इथे तुम्हाला पाय ठेवायला जागा असते, तर तुम्ही इथे पाय ठेवू शकता तुमचा। तर असा तुमचा पाय ठेवू शकता टाच, आणि इथे तुम्ही पायाने प्रेस करू शकता। तुम्हाला बोटानेच प्रेस करायचं आहे तुमचा पॅन्डल, टाचेने करायचा नाही आहे, किंवा तुमचा पाय असा हवेत ठेवायचा नाही आहे आणि प्रेस करायचा नाही आहे। जेव्हा तुम्ही हवेत पाय ठेवता तेव्हा तो जास्त दाबला जातो, त्याला सपोर्ट भेटत नाही। तर तुम्ही इथे ठोकळा ठेवू शकता आणि तुम्ही प्रेस करू शकता। नाहीतर काय करायचं आहे, तुम्ही असा पुढच्या साईडला एक स्पंज लावायचा आहे आणि तुमचा स्पीड कंट्रोल करू शकता। तुम्ही असं पाय तुमचा टाच अशी ठेवायची आहे आणि हळू दाबायचे आहे, बोटानेच तुम्हाला प्रेस करायचं आहे, बोटानेच कंट्रोल करायचे आहे तुम्हाला, आणि हवेत पाय ठेवायचा नाही आहे। तर तुमच्याजवळ जर सपोर्ट ठेवायला असं नसेल तर पुढच्या साईडला तुम्ही पॅन्डल ठेवू शकता। अशा प्रकारे दाखवते मी। तर पुढच्या साईडला ठेवायचं आहे आणि पायाला असा सपोर्ट घ्यायचा आहे पॅन्डलचा, आपल्या मशीनच्या, आणि तुम्ही असं प्रेस करू शकता। हळू प्रेस करायचं आहे तुम्हाला, जेवढं तुम्ही जास्त प्रेस कराल तेवढी तुमची मशीन जास्त पळली जाणार। आणि इथे बघा, इथे ही वादी आहे, ही माझी वादी रबरची आहे, फुल पॅक लावलेली आहे मी, ही टाईट लावलेली आहे। जेव्हा आपली वादी ही पॅक असते बघा, दाबली जात नाही आहे, जेव्हा आपली वादी पॅक असते, टाईट लागलेली असते, तेव्हा ती मशीन खूप स्पीडमध्ये चालते। तुमची जर पॅन्डल मारायची मशीन असेल तर तुम्हाला कळून येईल, तर जेव्हा तुमची वादी लूज असेल ना तेव्हा मशीन कमी स्पीडने चालते। तर तसंच ह्या मशीनचं आहे, तसंच मोटारचं आहे की तुमची वादी लूज असेल ना तर तुमची मोटार पण हळू स्पीडने चालणार आहे। तर माझी हे स्पीड ह्याचा बघा, जास्त जोरात दाबल्यावर ही खूप स्पीडने चालते। दुसरी एक मशीन दाखवते तुम्हाला, ज्याची वादी मी कपड्याची केली आहे। तर ही एक मशीन आहे, ह्याला बघा मी कपड्याची वादी लावली, ही बघा चिटकली जाते एकमेकाला। तर ही लूज आहे, जशी आपली मोटार पळते, आपण पॅन्डल जेव्हा दाबतो आणि मोटार पळते ना, जेव्हा आपली वादी लूज असते ना तर मोटार तर पळली जाते पण ती कमी पळली जाते, स्पीड त्याचा कमी असतो। तर मी दाखवते तुम्हाला। तर याचा स्पीड बघा माझा स्लोमध्ये आहे। तुम्ही जरासं पाय टच करायचं आहे तुम्हाला बोट, आणि स्पीड त्याचा कंट्रोल करायचा आहे तुम्हाला। तर याचा स्पीड बघा, जास्त दाबल्यावर हा असा आहे आणि स्लोमध्ये हा असा आहे।
तर अशा प्रकारे तुम्ही तुमची वादी लूज करून तुमचा स्पीड कंट्रोल करू शकता, किंवा तुम्ही स्पंज लावून पण करू शकता. तर मला तर असं वाटतं वादी लूज ठेवली ना तर तुमच्या मशीनचा स्पीड व्यवस्थित कंट्रोल होईल, आणि जेव्हा तुम्हाला जमेल मशीनचा स्पीड तुम्हाला कळून येईल किती दाबल्यावर किती पळते ते, त्यानुसार तुम्ही नंतर मग तुमची वादी घट्ट करायची आहे आणि मशीन चालवायची आहे. ठीक आहे. जर तुम्ही नवीन असाल तर मोटार कशी हँडल करायची आहे ते मी सांगितलेलं आहे. त्याचा स्पीड कसा कमी करून तुम्ही मशीन चालवू शकता ते मी सांगितले. तर तुम्ही प्रॅक्टिस करूनच तुम्हाला मोटारच्या स्पीडचा अंदाज घ्यायचा आहे आणि नंतर मग मशीन चालवायची आहे. तर तुम्ही वादी लूज करून जर मशीनचा स्पीड कमी केला असेल तर तुम्ही नंतर तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही स्पीड वाढवण्यासाठी वादी घट्ट करू शकता आणि तुमचा स्पीड कंटिन्यू करू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ कळाला नसेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.